Good evening, students. Good evening, Deepika. Good evening, Anga. Okay, we will wait for one more minute, then we will start. Give your present fast. Deepali. Only four students are present. Where are the other students? Okay. Am I audible? Can you see the screen? We have started our last lesson. That is, what is the name of the lesson? Human occupation. In the last lecture, we have seen energy sources. We have seen energy resources. Start studying, everyone. In the energy resources, we have seen substance-based energy resources and process-based energy resources. The whole chapter is on substance-based energy resources and process-based energy resources. Then we have seen some places where coal fields are there, mineral oil is there. And in the last, we have seen conservation of energy. Conservation of energy resources means how to use energy resources carefully, how to preserve them. Okay, students are joining.
Then we have started human occupations. मानवाचे वेगवेगळे व्यवसाय. ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय, व्यापार जो करतो आपण, उद्योगधंदा, त्याला काय बोलतात? ऑक्युपेशन. तर मानवाचे वेगवेगळे व्यवसाय कसे आहेत? There are 4 types of occupations: primary, secondary, tertiary and quaternary. So we have seen some questions like what are the cows and buffalo in a picture doing? What is being obtained in picture B? There are some pictures A, B, C, D, then E, F. A to F, there are step-by-step pictures of milk production. है ना? पहिल्यांदा दूध, गाई म्हशी ग्रेझिंग करतायत, त्याच्यानंतर गाई म्हशींपासून दूध काढलं जातंय, त्याच्यानंतर ते दूध डेअरीमध्ये किंवा मिल्क सेंटरमध्ये पोहोचवलं जातं, तिथून ते दूध ट्रान्सपोर्ट केलं जातं, मिल्क टँकर थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जातं मिल्क सेंटर्समध्ये. त्याच्यानंतर त्या मिल्क सेंटरमध्ये तिथे मिल्कवरती प्रोसेसेस होतात आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतात, लाईक श्रीखंड, बटर, चीज, घी, etc. Then in a picture we can see the seller of the milk product. There is a shop of milk product. Okay. So milk is available at ₹40 per liter, while the dahi at 60 and paneer at 200. If both are obtained from milk, why is there so much difference in their prices? तर आपण दूध बघतो, दूध किती आहे? ₹40 लिटर. दही जर घ्यायचं असेल तर ₹60 लिटर. आणि पनीर, त्याचं जर पनीर आपल्याला पाहिजे असतील, हे सगळे प्रोडक्ट्स दुधापासून बनलेले, तरी पण त्याच्या प्राइजेस वेगळ्या वेगळ्या का आहेत? तर त्याच्यावरती प्रोसेसेस करायच्या ज्या मेथड्स आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. किंवा मग ₹40चं दही घेतलं तर त्याच्यापासून 1 किलोग्रॅम मीन्स 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. तर 1000 ग्रॅम आपल्याला दूध जर असेल किंवा मिलीलिटर म्हणू आपण, तर 1000 मिलीलिटर जर दूध असेल तर त्याच्यापासून आपल्याला थोडंसं दही जेव्हा बनतं तेव्हा त्याची क्वांटिटी कमी होते. म्हणजे 1000 ml असेल तर 700 ml बनतं जे दही असतं ते, कारण त्याच्यामध्ये पाणी सेपरेट होतं. दुधाचं थोडंसं पाणी बनतं. जेव्हा आपण त्याचं दही बनवतो तेव्हा थोडंसं लिक्विड पार्ट आपल्याला सेपरेट करावा लागतो, मग त्याचं वेट कमी होतं. म्हणून दहीचं जे प्राइस ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते आणि त्याच्यावरती काही प्रोसेसेस पण कराव्या लागतात दही बनवण्यासाठी, आणि त्या प्रोडक्ट्स टिकून राहावेत, दही वगैरे टिकून राहावेत म्हणून त्याच्यावरती काही प्रोसेसेस असतात. त्याच्यामुळे त्याची प्राइस, त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह ऍड करतात, काही केमिकल्स ऍड करतात, त्याच्यामुळे त्याची प्राइस जास्त होते. त्यात जर मग दह्याचं आपण मिल्कचं पनीर बनवलं, पनीर तर अजून जास्त कॉस्टली आहे, दॅट इज 200 पर केजी. तर 1 लिटर दुधाचं 200 ग्रॅम पनीर भेटतं आपल्याला, 200 और 250. मग आपल्याला 1 केजी जर पनीर बनवायचं असेल तर मिनिमम 4 लिटर दूध पाहिजे. 1 केजी पनीरसाठी 4 लिटर दूध पाहिजे. म्हणजे किती झाले? 40 मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे किती झालं? 160 है ना. 4 लिटर दूध मीन्स 160. आणि मग बाकीचे प्रोसेसेस आल्या, ते पनीर बनवण्यासाठी काही प्रोसेसेस लागतात, काही प्रिझर्वेटिव्ह लागतात, त्याची क्वालिटी मेंटेन करावी लागते. या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीमध्ये केल्या जातात. मग त्याच्यामुळे त्याची कॉस्ट अजून वाढते. म्हणजे मग ती प्राइस किती झाली? 200. अंडरस्टूड? मिल्क कसं असतं? लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि त्याचं पनीर बनतं तेव्हा थिक पार्ट बनतो. जेव्हा मिल्क मध्ये आपण लेमन किंवा
असं ऍड करतो. घरी पण आपण पनीर बनवू शकतो. मिल्कमध्ये लेमन ऍड केलं की पनीर बनतं. मग तुम्ही कधी ही प्रोसेस बघितली असेल, किंवा दूध जेव्हा खराब होतं, मीन्स पेरिश होतं दूध, त्यावेळेला तुम्ही बघता की पाणी सेपरेट होतं. कधी कधी दूध घरी आलंय आणि गरम केलंय, तर त्यावेळेला काय होतं, कधी कधी ते दूध फाटतं. म्हणजे काय होतं, त्याचा लिक्विड पार्ट सेपरेट होतो आणि सॉलिड पार्ट सेपरेट होतो. तर तो सॉलिड पार्ट वेटने कमी असतो. त्याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकून आपण त्याचं पनीर बनवू शकतो. तो जो सॉलिड पार्ट राहिलेला असतो तो पनीर असतं. We carry out many activities. Okay. We carry out many activities to fulfill our needs. We have many occupations, industries, trades, etc. आपल्या ज्या रोजच्या गरजा भागवायच्यात आपल्याला, त्यासाठी आपण खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. फॉर एक्झाम्पल, वेगवेगळे व्यवसाय करतो, उद्योगधंदे करतो किंवा व्यापार करतो. ऑक्युपेशन, इंडस्ट्रीज अँड ट्रेड्स. आपल्या आजूबाजूला बघतो आपण, एकतर कोणीतरी व्यवसाय करत असेल, शेती किंवा डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स, हे ऑक्युपेशन झाले, हे करत असेल, किंवा मग कोणी कोणी इंडस्ट्रीज मध्ये काम करत असेल, कोणी कोणी काय करतं, ट्रेड्स म्हणजे कुणाकुणाचे शॉप्स असतील, म्हणजेच व्यापार व्यापार करत असेल, कोणी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये काम करत असेल. म्हणजेच काय, हे आपल्या डेलीच्या ऍक्टिव्हिटी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व असतो. Some of these activities are directly dependent on nature. It means that the products obtained in these activities are obtained directly from nature. यातल्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या नेचरवरती डिपेंडेंट. It means that the products obtained in these activities are obtained directly from nature. म्हणजे हे जे मिल्क प्रोडक्शनचा जो हा जो ऑक्युपेशन आहे, त्याच्यामध्ये मेनली ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कशावरती डिपेंड आहे, तर मिल्क वरती. मीन्स मिल्क कुठून मिळतं, नॅचरल प्रोसेस आहे. मिल्क जे मिळतं ते बफेलोज, काऊज पासून मिळतं, म्हणजे नॅचरली मिळतं आपल्याला ते. काऊज अँड बफेलोज आर अॅनिमल्स. वी डोमेस्टिकेट देम. काऊ आणि बफेलोजला डोमेस्टिकेट केलं जातं, म्हणजे पाळलं जातं. वी गेट मिल्क फ्रॉम देम, आणि त्याच्यापासून दूध घेतलं जातं. देअर फोर दिस ऑक्युपेशन इज डिरेक्टली डिपेंडंट ऑन नेचर. त्याच्यामुळे हा जो ऑक्युपेशन आहे, तो जो दूध गाई म्हशीन पासून दूध घेण्याचा जो ऑक्युपेशन आहे, त्याला काय, तो कसा आहे, डिरेक्टली निसर्गावरती अवलंबून आहे, डिपेंडंट ऑन नेचर. Such occupation which are dependent on nature are called primary occupation. हे जे ऑक्युपेशन आहेत, जे निसर्गावरती अवलंबून आहे, त्याला काय बोलायचं, प्रायमरी ऑक्युपेशन, प्राथमिक व्यवसाय. फॉर एक्झाम्पल, अॅनिमल हजबंड्री, फिशिंग एक्सेट्रा. ऍग्रिकल्चर पण होऊ शकतं. ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंड्री, फिशिंग, हे जे ऑक्युपेशन्स आहेत ते डिरेक्टली नेचरवरती डिपेंड आहेत, निसर्गावरती अवलंबून आहेत. तर त्याच्यामुळे त्याला प्रायमरी ऑक्युपेशन बोललं जातं. फिशिंग आहे, किंवा मग पशुपालन म्हणजे अॅनिमल हजबंड्री, किंवा मग शेती. अजून नॅचरल ऑक्युपेशन कोणतं होऊ शकतं प्रायमरी ऑक्युपेशन मध्ये, अजून कोणते ऑक्युपेशन आहेत? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला. ओके. अजून सिल्क वर्म, हनी बीज पासून हनी मिळवायचा आहे, किंवा मग सिल्क वर्म म्हणजे रेशीम उद्योग जो आहे, तो सिल्क घेतलं जातं वर्म पासून. म्हणजे विशिष्ट प्रकारचे ज्या वर्म्स असतात ते पाळले जातात आणि त्याच्यापासून सिल्क काढलं जातं. ते जे वर्म्स आहेत ते आपल्याला सिल्क देतात.
त्याच्यापासून सिल्कचं प्रोडक्शन होतं, किंवा मग हनी बीजचं काही एरियामध्ये हनी बीज पाळल्या जातात आणि हनी बीज पासून मध मिळवला जातो. तर हे सगळे काय आहेत, प्रायमरी ऑक्युपेशन. किंवा आपण एका लेसन मध्ये पाहिलं की रबर वगैरे घेतलं जातं, ट्रीज वरती रबर असतं. ट्रीज वरती गम्स, रबर, ग्लू या प्रकारचे जे असतात प्रोडक्ट्स, तर ते मिळवले जातात. दीज आर ऑल प्रायमरी ऑक्युपेशन. Some products obtained in primary occupation are used directly while others are used after making some changes in them. तर काही जे प्रोडक्ट्स आहेत त्यातले, तर ते डिरेक्टली यूज केले जातात आणि काही प्रोडक्ट्स वरती काही चेंजेस करावे लागतात. जसं की फॉर एक्झाम्पल फिशिंग, डायरेक्टली आपण काय करू शकतो, समुद्रातून किंवा लेक मधून फिश पकडून आणून त्याला डायरेक्टली मार्केटमध्ये सेल करू शकतो. म्हणजे हा काय झाला, डिरेक्ट ऑक्युपेशन. आणि काही जे ऑक्युपेशन आहे त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतात. जसं आपण वरती पाहिलं, मिल्कचं कन्व्हर्जन, मिल्कचे टँकर मिल्क सेंटरमध्ये जातात, मग तिथे प्रोसेसिंग होते, मग ते त्याच्यानंतर त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात मिल्क पासून आणि मग ते सेल होतात. नाउ सी पिक्चर ई. In this picture, the milk is being processed after bringing it to the dairy. हे जे ई पिक्चर आहे त्याच्यामध्ये काय होतंय, तर डेअरी मध्ये जाण्याच्या आधी त्याच्यावरती प्रोसेस होते, त्या मिल्क वरती प्रोसेस होते. काही टेस्ट लॅब मध्ये काही टेस्टिंग चालू आहे, प्रोसेस चालू आहे. That is, the product obtained from nature is processed and made into different product. म्हणजे ते जे प्रोडक्ट मिळालेलं आपल्याला मिल्क, नॅचरल जे प्रोडक्ट आहे ते मिल्क आहे आणि त्याच्यावरती प्रोसेस करून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले जातात. दीज प्रोडक्ट्स आर मोर ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे काय, तर खूप काळ टिकणारे. वी कॅन प्रिझर्व ते, म्हणजे त्यांना आपण साठवू शकतो काही दिवसांसाठी. दूध बघा 2 दिवसात खराब होऊन जातं. आपण जर दूध वरती ठेवलं तर 2-3 दिवसात ते खराब होऊन जाईल. म्हणजे वरती ठेवलं तर 1च दिवसात खराब होईल, 1 किंवा 2 दिवसात. तरी पण फ्रीज मध्ये जरी ठेवलं तरी ते 4-5 दिवसात खराब होऊन जाईल. पण हे श्रीखंड, चीज आपण बघतो, बाहेरून जर रेडीमेड चीजचं पॅकेट आणलं किंवा श्रीखंडाचा डब्बा आणला तर त्याच्यावरती एक्सपायरी डेट 6 मंथची पण असते, किंवा आईस्क्रीम्स वगैरे त्याच्यावरती डेट 3 to 6 मंथ्स असते. म्हणजे ड्युरेबल होतात ते प्रोडक्ट्स. देअर क्वालिटी हॅज एनहान्स टू, आणि त्याची क्वालिटी पण वाढते, एनहान्स होते म्हणजे चांगली होते. अँड देअर फोर देअर प्राइस इज ऑल्सो हायर, आणि त्याच्यामुळे त्याची प्राइस जास्त होते. व्हाय देअर इज अ हायर प्राइस? बिकॉज द products obtained from nature is processed and made into different products. These products are more durable and their quality has enhanced. Therefore, their price is also higher. For example, Srikhand, butter, cheese, milk powder are processed from milk. हे सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिल्क वरती प्रोसेस करून मिळतात. दिस प्रोसेसिंग इज अन इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. ह्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या कुठे केल्या जातात? इंडस्ट्रीज मध्ये. म्हणजे ह्या गोष्टी आपण घरी पण बनवू शकतो, पण त्या टाइम कन्झ्युमिंग आहेत, म्हणजे त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो आपल्याला, तेवढे कष्ट घ्यावे लागतात. म्हणून मग ते त्याच्या इंडस्ट्रीज आल्या. एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला जर सर्व्ह करायचंय तर त्यासाठी इंडस्ट्रीज आल्या. मग मिल्क प्रोडक्टच्या इंडस्ट्रीज आल्या. आणि बघा, बाहेरचे प्रोडक्ट घरी बनवल्यापेक्षा अजून टेस्टी लागतात. इंडस्ट्रीज आर बेस्ड ऑन रॉ मटेरियल्स. ह्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या कशावरती डिपेंड आहेत? रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. जसं मिल्क इंडस्ट्री आहे, तर मिल्क इंडस्ट्रीसाठी काय पाहिजे? मिल्क पाहिजे. किंवा मग एक बिस्किटची इंडस्ट्री आहे, बिस्किट बनवण्यासाठी. तर बिस्किट जर बनवायचे असतील तर काय पाहिजे? तर त्याच्यासाठी गहू पाहिजे. मग ते इंडस्ट्रीमध्ये गहू आणावा लागेल शेतीतून, मग त्या गव्हाचं पीठ बनवावं लागेल, मग बिस्किट्स बनतील इंडस्ट्रीमध्ये. तर हे काय लागतं त्याच्यासाठी? रॉ मटेरियल. मोर ड्युरेबल गुड्स आर प्रोड्युस्ड इन अन इंडस्ट्री.
मोर ड्युरेबल गुड्स आर प्रोड्युस्ड इन इंडस्ट्री. ड्युरेबल म्हणजे आता सांगितलं मी, जास्त काळ टिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या कुठे बनतात? इंडस्ट्रीमध्ये. The raw material supplied to these industries is often obtained from nature. आणि ह्याचं जे रॉ मटेरियल आहे ते कुठे मिळतं? नेचर मधून मिळतं आपल्याला. जसं की दूध असेल, गहू असेल किंवा दुसरे काही पदार्थ असतील, नूडल्स वगैरे, त्यासाठी जे पण रॉ मटेरियल आहे ते आपल्याला निसर्गातून मिळतं, नेचर मधून मिळतं. That is from primary occupation. Occupation dependent on primary occupation is called secondary occupation. म्हणजे सेकंडरी ऑक्युपेशन कसं तयार होतं? तर ते प्रायमरी ऑक्युपेशन वर डिपेंड असतं. विच ऑक्युपेशन इज डिपेंडंट ऑन प्रायमरी ऑक्युपेशन इज कॉल्ड सेकंडरी ऑक्युपेशन, म्हणजे द्वितीय व्यवसाय. प्रायमरी म्हणजे प्राथमिक व्यवसाय, सेकंडरी म्हणजे सेकंड नंबरचा व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय. तर सेकंडरी जो ऑक्युपेशन आहे तो प्रायमरी वरती कसा डिपेंड असतो? तर हे दूध असेल किंवा ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतील, हे सगळे काय आहेत? प्रायमरी प्रोडक्ट्स. आणि हे प्रायमरी प्रोडक्ट्स वरती सेकंडरी हे जे आहे ऑक्युपेशन आहे ते डिपेंड आहे. म्हणजे जर आपल्याला दूधच नाही मिळालं किंवा गहू नाही मिळाले, बिस्किट्स बनवायचे गहू नाही मिळाले, ब्रेड बिस्किटची इंडस्ट्री आपली, मग गहू नाही मिळाले तर तो ऑक्युपेशन पुढे सेकंडरी ऑक्युपेशन चालणारच नाही पुढे. म्हणजे तो कशावरती डिपेंड आहे? प्रायमरी ऑक्युपेशन वरती. अंडरस्टूड? हाऊ द सेकंडरी ऑक्युपेशन डिपेंडंट ऑन प्रायमरी ऑक्युपेशन? Where are all the students? Are you all online? Or you are listening? Or doing something else? Okay. Pradyum? Yes, ma'am. You have to read next part. Hello. Next Which next part? part read correct. Huh? Now look पासून ना? Yes. लक्ष असेल तर विचारावंच नाही लागणार आहे. Now look at pictures C, D and F. You will see milk collection and sale of milk, transport of milk and sale of milk products respectively. All these activities are related to the products of primary and secondary options. Many a Occupations. time occupations. Many a times these occupations provide complete com- Complementary. complementary service to the other two occupations. Such occupations are called tertiary occupations. टर्शियरी म्हणायचं त्याला. टर्शियरी. Tertiary occupations. These occupations are कॉम्प्लिमेंटरी. complementary. These आवाज येत नाहीये तुझा. goods and sale of goods, etc. ओके. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय.
फक्त ऐकत नाही राहायचंय, बघायचं पण आहे की लेसन कुठेपर्यंत आलेलं आहे, कुठे स्टॉप झालाय. मी कधीही विचारू शकते, कधीही कुणालाही विचारणार आहे मी. स्क्रीनवरती लक्ष पाहिजे ना, माझ्यासोबत तुम्ही पण रीड करायचंय. Now look at picture C, D and F. You will see milk collection and sale of milk. C, D आणि F मध्ये काय आहे, तर C मध्ये मिल्क कलेक्शन केलं जाते. डेअरीमध्ये सगळे जे फार्मर्स असतात ते काय करतात, त्यांच्याकडे जितकं पण दूध आहे 10 लिटर 20 लिटर्स, तर ते कलेक्शन करून एका ठिकाणी म्हणजे डेअरीमध्ये ते आणून ओततात. त्याला काय बोलतात, मिल्क कलेक्शन सेंटर, डेअरी. डी मध्ये काय आहे, मग ते कलेक्ट झालेलं दूध जे आहे, मीन्स 1000 लिटर असेल, 500 किंवा 1000 लिटर जर दूध कलेक्ट झालं तर ते टँकर थ्रू ट्रान्सपोर्ट केलं जातं. कुठे, इकडे मिल्क सेंटर मध्ये, म्हणजे एफ पिक्चर, सॉरी ई पिक्चर, सी, डी आणि एफ. तर इकडे मिल्क सेंटर मध्ये प्रोसेस केलं जातं आणि एफ मध्ये काय दिसतंय आपल्याला, मिल्क प्रोडक्टची शॉप आहे जिथे शॉपकीपर सेल करतात दूध किंवा दुधाचे पदार्थ, आईस्क्रीम, पनीर, चीज, श्रीखंड, बटर एक्सेट्रा. Now look at picture C, D and F. You will see milk collection and sale of milk. काय काय पाहिलं आपण, मिल्क कलेक्शन झालं आणि मिल्कचं सेलिंग झालं. ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क अँड सेल ऑफ मिल्क प्रोडक्ट्स रिस्पेक्टिव्हली. मिल्कचं ट्रान्सपोर्ट झालं आणि मिल्क प्रोडक्टचं सेलिंग, अशा 3 आपण पिक्चर्स पाहिले. ऑल दीज ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू द प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी ऑक्युपेशन. हे जे सगळे ऑक्युपेशन आहेत ते प्रायमरी आणि सेकंडरीशी रिलेटेड आहेत. मॅनी अ टाइम्स दीज ऑक्युपेशन्स प्रोव्हाइड कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस टू द अदर 2 ऑक्युपेशन्स. सच ऑक्युपेशन्स आर कॉल्ड टर्शियरी ऑक्युपेशन्स. म्हणजे हे जे आहे ना, मिल्क कलेक्शन करायचं, ट्रान्सपोर्ट करायचं, मिल्कचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स बनवायचे, हे सगळे काय आहेत, सेकंडरी ऑक्युपेशन आहेत. आपण आत्ताच पाहिलं, सेकंडरी ऑक्युपेशन प्रायमरीवर डिपेंड आहेत. आणि नंतर मग हे जे टर्शरी ऑक्युपेशन आहेत, तर ते म्हणजे काय आहेत, तर खूप वेळेला काय होतं, हे जे ऑक्युपेशन आहेत प्रायमरी आणि सेकंडरी ऑक्युपेशन आहेत, ते काय करतात, कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस द्याव्या लागतात त्याला आपल्याला, म्हणजे पूरक सेवा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्याला पूरक सेवा व्यवसाय द्यावे लागतात. म्हणजे हे मिल्क सेंटरमध्ये मिल्क कलेक्ट केलं, ते ट्रान्सपोर्ट केलं, हे सगळं आहे. तर ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रक पाहिजे, तर ते पाहिजे ना आपल्याला, ट्रक पाहिजे, ट्रक ड्रायव्हर पाहिजे. किंवा मग जेव्हा ते मिल्क सेंटरमध्ये आईस्क्रीम बनणार, पनीर बनणार, तर वेगवेगळे ट्रान्सपोर्ट करणारे लोक पाहिजे त्याच्यासाठी. तर हे जे कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिस म्हणतात त्याला, म्हणजेच पूरक सेवा, ह्या सगळ्या सर्व्हिसेस पुरवणारे लोक पाहिजेत. मग त्याला काय बोलतात, सच ऑक्युपेशन्स आर कॉल्ड टर्शियरी ऑक्युपेशन. दीज ऑक्युपेशन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू ऑल अदर ऑक्युपेशन्स. हे जे प्रायमरी आणि सेकंडरी जे आहेत अदर ऑक्युपेशन, त्याला हे कॉम्प्लिमेंटरी आहेत, म्हणून त्याला बोलतात टर्शियरी ऑक्युपेशन्स ऑर सर्व्हिस ऑक्युपेशन. सर्व्हिस म्हणजे सेवा व्यवसाय असं बोललं जातं त्याला. These include transport of goods, loading and unloading of goods and sale of goods etc. तर याच्यामध्ये काय येतं, हे जे मिल्क कलेक्शन, मिल्कचं वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवणे, याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी असतात. मध्ये पण त्या मिल्कच्या प्रोडक्टचं ट्रान्सपोर्ट करावं लागतं. किंवा आता मिल्कसाठी आईस्क्रीम बनवायचे, तर त्याच्यासाठी शुगर पाहिजे किंवा कॉर्नफ्लोअर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला ट्रान्सपोर्ट करून आणावे लागतील. त्याचं लोडिंग अनलोडिंग म्हणजे चढ उतार, मालाची चढ उतार. तो जो माल आणलेला आपण, कच्चा माल म्हणजेच रॉ मटेरियल, जे मिल्क प्रोडक्ट बनवण्यासाठी रॉ मटेरियल आणलेलं इंडस्ट्रीमध्ये, त्याचं लोडिंग करण्यासाठी लोक पाहिजेत. अनलोडिंग म्हणजे चढवण्यासाठी, ते उतरवण्यासाठी.
हे जे ट्रक्सचे ट्रक्स माल येतो, तो माल उतरवणे, चढवणे ह्यासाठी पण तर लोक पाहिजेत आपल्याला. ट्रान्सपोर्ट करणाऱ्यासाठी व्हेकल पाहिजेत किंवा ते प्रोडक्ट सेल करणारे पाहिजेत. तर हे सगळे काय आहेत? सर्व्हिस ऑक्युपेशन मीन्स टर्शियरी ऑक्युपेशन. नाउ लुक ॲट पिक्चर ई. Here you can see a person testing the prepared milk products. पिक्चर ई मध्ये आपण पाहिले एक लेडी काय करते, तर हे जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत ते टेस्टिंग चालू आहे. एक इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये एक लॅब आहे आणि त्या लॅबमध्ये काय चालू आहे? टेस्टिंग चालू आहे. म्हणजे ते मिल्क चांगलं आहे का, कुठल्या क्वालिटीचं आहे, गाईचं आहे, म्हशीचं आहे, मग त्याच्यामध्ये फॅट्सची मात्रा किती, प्रोटीन किती, खूप सगळ्या गोष्टी असतात. प्रोटीन किती प्रमाणात आहे ते पाश्चराईज करावं लागतं. ते मिल्क पिशव्यांवर लिहिलेलं असतं बघा, टोन मिल्क, पाश्चराईज मिल्क, म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसेस कराव्या लागतात. तर त्याआधी ते मिल्क चांगलं आहे का, खूप वेळ तर नाही झाला त्याला, खूप ते खराब तर व्हायला आलंय का, त्याची टेस्ट, त्याचं जे क्वालिटी आहे ती सगळी चेक करावी लागते. आणि त्याच्यासाठी स्पेशल पर्सन्स असतात, स्पेशल क्वालिफाईड पर्सन्स असतात, म्हणजे ते कोणीही नाही करू शकत. त्यांनी स्पेशल त्याच्यासाठी एज्युकेशन घेतलेलं असतं. लॅबमध्ये जे लोक वर्क करतात ते. दिस पर्सन इज टेस्टिंग द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स. आणि तो पर्सन काय करतो? लॅबमध्ये टेस्ट करतो, वेगवेगळ्या जे प्रोडक्ट्स आहेत त्याची क्वालिटी टेस्ट करतो. टू डू दिस वर्क द पर्सन मस्ट हॅव सम स्पेशल स्किल्स. आणि हे काम करण्यासाठी स्पेशल स्किल्स लागतात, विशिष्ट कौशल्य असावं लागतं. मीन्स सम एज्युकेशन किंवा त्यांनी ते प्रॉपर ट्रेनिंग घेतलेलं असतं. हे जे टेस्टिंग वगैरेच्या प्रोसेस आहे त्याच्यासाठी त्यांनी ते पर्टिक्युलर ट्रेनिंग घेतलेलं असतं. त्यांनी सगळं लर्न केलेलं, एज्युकेशन थ्रू त्यांनी ते लर्न केलेलं असतं. त्याच्यासाठी स्पेशल कोर्स केलेला असतो त्यांनी. म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये, त्यांच्यामध्ये एक स्पेशल स्किल असतं. दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ सर्व्हिस, बट दिस सर्व्हिस इज नॉट अन ऑर्डिनरी वन. इट रिक्वायर्स स्पेशल एक्सपर्टीज अँड देअरफोर सच सर्व्हिसेस आर कॉल्ड क्वाटर्नरी ऑक्युपेशन. आता ह्या ज्या सर्व्हिस आहेत, म्हणजे क्वालिटी पर्सन जो असतो त्याच्याकडे काय असतात? स्पेशल स्किल्स असतात. तो एक्सपर्ट असतो त्याच्यामध्ये. कुठला पण ऑर्डिनरी आपल्यासारखा माणूस ते करू शकतो का? आपल्याला तर माहितीच नाहीये की त्या लॅबमध्ये कसं टेस्टिंग करायचंय. मे बी जे प्रायमरी सेकंडरी जे आहेत ते आपण करू शकतो, है ना. सेकंडरी ऑक्युपेशन आहे समजा, काही वस्तूंचं ट्रान्सपोर्ट करायचंय, आपण त्या ट्रक मध्ये जाऊन त्या वस्तू पोहोचवू शकतो किंवा चढ उतार करायची, त्या गोष्टी आपण करू शकतो. किंवा काही प्रोडक्ट्स आपल्याला सेल करायला दिले तर आपण ते शॉपमध्ये बसून इझिली सेल करू शकतो. पण हे जे आहे, हे जे क्वाटर्नरी ऑक्युपेशन आहे, म्हणजे हे टेस्टिंग करायचंय लॅबमध्ये, हे मिल्क प्रोडक्टचं टेस्टिंग करायचंय किंवा अजून काही प्रोसेसेस करायच्या, तर त्याच्यासाठी स्पेशल स्किल्स लागतात. तो ऑर्डिनरी पर्सन नाही करू शकत. म्हणून त्याला काय बोललं जातं? अशा सर्व्हिसेसला क्वाटर्नरी सर्व्हिस ऑक्युपेशन असं बोललं जातं, म्हणजे चतुर्थक व्यवसाय, क्वाटर्नरी ऑक्युपेशन्स. अंडरस्टूड? व्हॉट इज क्वाटर्नरी ऑक्युपेशन? बॉईज, अंडरस्टूड? शार्दूल, प्रद्युम, धनश्री, Yes, ma'am. रीड नेक्स्ट पार्ट. तुला समजलं का? शिकवलेलं समजलं? Yes. ओके. Not all the services are directly related to primary or secondary occupations. For example, those of a driver, knife grinder, policeman, the postal service, etc. Think a little. Who examine what is mean there? Examine us. Examines us when we fall ill.
Who checks our examination papers? Who prepares the designs of buildings? Who produce machines and look after their maintenance and repairs? Look at the picture in figure 10.2 carefully. We are learning a classification of occupations. See if you can answer the following questions related to sugar production. Okay. Okay. Not all the services are directly related to primary or secondary occupation. सगळ्यात ज्या सेवा आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्या डायरेक्ट रिलेटेड नाहीयेत. प्रायमरी किंवा सेकंडरी ऑक्युपेशनशी डायरेक्ट रिलेटेड नाहीयेत. फॉर एक्झाम्पल दोज ऑफ ड्रायव्हर, त्या गाडीचा ड्रायव्हर असेल, ट्रक ट्रान्सपोर्ट तर पाहिजे आपल्याला. ते ट्रान्सपोर्ट जे आहे ते सेकंडरीशी रिलेटेड आहे, प्रायमरी सेकंडरी ऑक्युपेशनशी रिलेटेड आहे. पण तो जो ड्रायव्हर आहे त्याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. प्रायमरी सेकंडरी ऑक्युपेशनशी काही संबंध नाही. ड्रायव्हर असतील, नाईफ ग्राइंडर म्हणजे काय म्हणतात, ते चाकूला धार लावतात ना, तर ते चाकूला धार लावणारे असतील तर त्याचा काही संबंध नाहीये. पोलिसमॅन किंवा पोस्टल सर्व्हिस, सगळेच ऑक्युपेशन प्रायमरी किंवा सेकंडरी वरती डिपेंड नसतात. जसं पोलिसमॅनचं ऑक्युपेशन आहे, त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये, दूध किंवा दुधाचे प्रोडक्ट्स वगैरे. किंवा पोस्टल सर्व्हिस, पोस्टमॅन असेल, त्याचा काही संबंध नाहीये. सगळ्या सर्व्हिस डायरेक्टली प्रायमरी सेकंडरी ऑक्युपेशनशी रिलेटेड नसतात. हे जे पोस्टमॅन असतील, पोलिसमॅन असतील, त्यांचा शेती किंवा दूध व्यवसाय ह्याच्याशी काही संबंध नाहीये. हु एक्झामिन्स अस व्हेन वी फॉल इल? आपल्याला कोण तपासतं जेव्हा आपण आजारी पडतो? डॉक्टर. हु चेक अवर एक्झामिनेशन पेपर? एक्झामिनेशनचे पेपर कोण चेक करतं? हु प्रिपेअर्स डिझाईन ऑफ बिल्डिंग? बिल्डिंगचे डिझाईन कोण प्रिपेअर करतं? डॉक्टर, टीचर. देन दॅट इज नॉट इंजिनियर, इट इज आर्किटेक्चर. डिझाईन जो प्रिपेअर करतो बिल्डिंगचे त्याला बोलतात आर्किटेक्चर. हु प्रोड्यूस मशीन्स अँड लुक आफ्टर देअर मेंटेनन्स अँड रिपेअर? तर हे इंजिनियर करतो. हे काम जे आहे तो इंजिनियर करतो. मशीन प्रोड्यूस करायचं, त्याचं मेंटेन्स करायचं. Look at the pictures in figure 10.2 carefully. We are learning the classification of occupation. ही 10.2 फिगर आहे, त्याच्यामध्ये काय आहे बघा. पहिले आहे शुगर केन फील्ड, म्हणजे ऊसाची शेती आहे, शेतीमध्ये ऊस आहे. नंतर हार्वेस्टिंग ऑफ शुगर केनचं तोडणी चालू आहे, शुगर केन तोडतायत तिथे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ शुगर केनचं ट्रान्सपोर्ट होते कुठे? फॅक्टरीज मध्ये. शुगर फॅक्टरीज असतात तिथे ट्रान्सपोर्ट होते. शुगर केन बिंग कलेक्टेड ऍट द फॅक्टरी, फॅक्टरीमध्ये त्याचं कलेक्शन केलं जातं शुगर केनचं. देन सेल ऑफ नंतर फॅक्टरीमध्ये कलेक्शन झालं की मग ई फिगर बघा, इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी इन द फॅक्टरी. तर त्या फॅक्टरीज मधले खूप मोठ्या मोठ्या मशिनरी लावलेल्या असतात. शुगर केन फॅक्टरी कधी बघितली असेल तर किंवा कधीतरी भेट द्या तुम्ही शुगर केन फॅक्टरीला. तर शुगर केन फॅक्टरीमध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रोसेसेस करण्यासाठी, शुगर केन वरती प्रोसेसेस करण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या मशिनरीज असतात. तर ते मशिनरीज इन्स्पेक्ट करणारे सुद्धा लोक असतात. इन्स्पेक्शन ऑफ अँड मेंटेनन्स. आणि मशीन मध्ये काही बिघाड झाला किंवा त्याला मेंटेन करायचंय, रिपेअर करायचंय, तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळे लोक अवेलेबल असतात. त्यामुळे तिथे इन्स्पेक्शन होत असतं. इन्स्पेक्टर्स, इंजिनियर्स एक्सेट्रा. इन्स्पेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ मशिनरी इन द फॅक्टरी. प्रोसेसिंग ऑफ शुगर केन ज्यूस.
मग तिथे नंतर शुगर केनचा ज्यूस बनवला जातो आणि शुगर केन ज्यूस वरती प्रोसेस करून मग त्याचं शुगर मध्ये प्रोडक्शन होतं. नंतर शुगर प्रोडक्शन अँड क्वालिटी चेक. शुगर प्रोड्यूस केली जाते आणि शुगरची क्वालिटी पण टेस्ट केली जाते. बघा शुगर केन ग्रीन कलरचा असतो. शुगर केनचा ज्यूस कसा असतो? ग्रीन कलरचा. पण नंतर मग त्याच्यामध्ये खूप सगळ्या प्रोसेसेस होतात. मग आपल्याला शुगर कशी मिळते? व्हाईट कलरची. मग ती व्हाईट शुगर मिळवायची आहे, त्याची क्वालिटी चेक करायची आहे, त्याचं टेस्टिंग करायचंय. तर ते ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतात क्वालिटी चेकमध्ये. क्वालिटी चेक डिपार्टमेंट असतं तिथे ह्या गोष्टींचं चेकअप होतं. अँड सॅक्स ऑफ शुगर बिंग कॅरीड. आणि नंतर हे शुगर केन सॅक्स मध्ये भरली जाते. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या मशिनरीज असतात. ऑटोमॅटिक हे जे शुगर आहे ते वेगवेगळ्या सॅक मध्ये भरली जाते आणि त्याचं नंतर कॅरी करतोय तो माणूस जो आहे तो शुगर बॅग्स कॅरी करतोय आणि नंतर ह्या शॉप मध्ये पोहोचवल्या जातात. हे जे शुगर आहे ती शॉप मध्ये पोहोचवली जाते आणि तिथे शुगरचं सेल होतं. जसं आपण मिल्क प्रोडक्टचं बघितलं सेम वे शुगरचं इथे सेलिंग होते. ओके. सो क्लासिफाय द ऑक्युपेशन फ्रॉम प्रायमरी टू क्वाटर्नरी. विच आता हे जे खाली पिक्चर बघितले सगळे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी ऑक्युपेशन कोणतं आहे, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वाटर्नरी असं क्लासिफिकेशन करायचंय. विच रॉ मटेरियल इज युज्ड इन द सेकंडरी ऑक्युपेशन. सेकंडरी ऑक्युपेशन मध्ये कोणतं रॉ मटेरियल यूज केलं? तर शुगर केनचा यूज केला आपण. प्रायमरी ऑक्युपेशन कोणतं आहे? शुगर केन फील्ड आणि शुगर केन हार्वेस्टिंग. हे जे आहे पहिले दोन पिक्चर आहेत ते प्रायमरी ऑक्युपेशन आहे. नंतर हे जे ट्रान्सपोर्ट केलं जातंय आणि नंतर कलेक्शन केलं जातंय फॅक्टरीमध्ये ते काय आहे? सेकंडरी ऑक्युपेशन. नंतर हे जे टेस्टिंग होतं इथे हे जे टेस्टिंग होतं इन्स्पेक्शन आणि मेंटेनन्स हे क्वाटर्नरी मध्ये येतं आणि हे प्रोसेसिंग वगैरे होतं ते टर्शरी मध्ये येतं. प्रोसेसिंग असेल किंवा लोडिंग अनलोडिंग असेल तो माणूस कॅरी करतोय शॉपमध्ये आहे, शॉपमध्ये शुगर केन सेल होतीये ते टर्शरी मध्ये येतं. आणि क्वाटर्नरी मध्ये काय येतं? क्वालिटी चेक. म्हणजे आपण पाहिलं की स्पेशल स्किल्स रिक्वायर्ड असतात त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी. हे इथे खाली इन्स्पेक्शन करण्यासाठी स्पेशल स्किल्स लागतात. म्हणजेच काय? क्वाटर्नरी. which is finished product obtained in the secondary occupation. The finished product obtained in the secondary occupation. Secondary occupation मध्ये सगळ्यात लास्ट प्रोडक्ट कोणता मिळतो आपल्याला? तर शुगर. विच आर द सर्व्हिसेस इन टर्शियरी ऑक्युपेशन. टर्शियरी ऑक्युपेशन मध्ये बघितलं आपण लोडिंग अनलोडिंग होतंय शुगरचं, परत सेलिंग होतंय, हे सगळं काय आहे? टर्शियरी मध्ये. आणि विच पिक्चर इज रिलेटेड टू क्वाटर्नरी. तर टेस्टिंग, क्वालिटी चेक, इन्स्पेक्शन हे सगळं कुठे होतंय? क्वाटर्नरी. थिंक ऑफ मोर सच चेन्स ऑफ ऑक्युपेशन, ड्रॉ देअर पिक्चर्स अँड क्लासिफाय देम फ्रॉम प्रायमरी टू क्वाटर्नरी ऍज अबोव. अजून काही असे जे ऑक्युपेशन आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. वेगवेगळ्या फॅक्टरीज. थिंक अबाउट इट. जसं मी सांगितलं तुम्हाला बिस्किट फॅक्टरी होऊ शकते. आता इथे आपण पाहिलं मिल्क फॅक्टरी, शुगर केन फॅक्टरी. तर अजून कुठले कुठले ऑक्युपेशन असतात? थिंक अँड डिस्कस. व्हॉट इफेक्ट डज नेचर हॅव ऑन अवर ऑक्युपेशन्स. आपल्या ऑक्युपेशन वरती निसर्गाचा काय परिणाम होतो? निसर्ग आपल्याला कसा अफेक्ट करतो आपल्या ऑक्युपेशन वरती? थिंक अ लिटल. गिव्ह अ थॉट टू द फॉलोइंग इश्यूज. डिस्कस देम इन क्लास. देअर हॅव बीन नो रेन्स ऍट ऑल मीन्स ड्रॉट. म्हणजे एका वर्षी पाऊसच झाला नाही किंवा दुष्काळ पडला तर काय होईल?
ऑटोमॅटिकली त्या दिवशी त्यावेळेस ॲनिमल्स मरून जातील. जर दुष्काळ पडला तर ॲनिमलची संख्या कमी होईल. त्याच्यामुळे मिल्कचं प्रोडक्शन कमी होणार आहे त्या वर्षी. मग काय होईल? त्याच्याने काय होऊ शकतं? मिल्क कमी भेटले तर मिल्क प्रोडक्ट्स पण कमी होतील. पण डिमांड तर असणार आहे. त्याच्यामुळे ते मिल्क प्रोडक्ट कसे असणार आहे? खूप कॉस्टली होणार, अजून जास्त महाग होणार ते प्रोडक्ट्स. अ स्टॉर्म स्ट्राइक्स. There was an earthquake, untimely rains, good rains, excessive rains and flood. All of sudden and volcano erupts. A tsunami hit. हे सगळे जे आहेत निसर्गाचे, हे निसर्गावर कसं अवलंबून आहे बघा आपले सगळे बिझनेस किंवा ऑक्युपेशन. तर जास्त पाऊस झाला तरी प्रॉब्लेम आहे, किंवा वादळ आलं तरी पण आपलं प्रोडक्शन कमी होणार. वादळ आलं, सगळे हे जे आहेत आपले शुगर केनचे जे प्लांट्स आहेत ते खराब होऊन गेले, किंवा अर्थक्वेक आला, त्या जागेवर अर्थक्वेक आला तर त्याचं नुकसान होऊ शकतं आपल्या प्लांटचं. अनटाइमली रेन, जर कमी रेन पडला, अवेळी पडला तरी नुकसान होऊ शकतं. सगळं आपलं हार्वेस्टिंगचा टाइम आलाय, शुगर केनचं हार्वेस्टिंग करायचं आणि मग रेन आला तर मग आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. गुड रेन, गुड रेन झाला तर फायदा आहे. गुड रेन झाला तर ऑटोमॅटिकली आपलं प्रोडक्शन त्यावेळेस चांगलं होईल आणि ऑटोमॅटिकली आपल्याला प्रॉफिट होणार आहे. एक्सेसिव्ह रेन्स अँड फ्लड्स, पाऊस जास्तच झाला किंवा पूर आला तरी पण नुकसान होणार. ऑल ऑफ सडन व्होल्कॅनो इरप्ट्स, अचानक ज्वालामुखी भडकला किंवा सुनामी आली तरी आपल्या पिकावरती नुकसान होणार आहे. आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आपल्या सेकंडरी जो ऑक्युपेशन आहे, प्रायमरी ऑक्युपेशन वरती त्याचा इफेक्ट होणार, त्याचप्रमाणे सेकंडरी आणि टर्शियरी ऑटोमॅटिकली सगळ्यांवरतीच त्याचा इफेक्ट होणार आहे. Which occupations are found in your area? हर्ष, हर्ष आहे का? बऱ्याच वेळेला हर्ष जॉईन करतो पण क्लासमध्ये नसतो. काय प्रॉब्लेम आहे? हर्षद मला वाटतं. हर्ष और हर्षद? हर्ष, हर्ष, हर्ष भोपी. क्वेश्चन नाही विचारला मला, रीडिंग साठी मी विचारलं होतं हर्षला. ओके, नेक्स्ट कोण रीड करणार आहे? धनश्रीचं झालं, प्रद्युम झालं, शार्दूल. ओके शार्दूल, रीड. Yes, ma'am. रीड. सापडतंय का? Ma'am, I can't see the screen of textbook. हम्म? ऐकू नाही येते. Ma'am, voice is breaking. व्हॉइस इज ब्रेकिंग, वाय? मला तुझा आवाज येतोय क्लिअर. शार्दूलचा आवाज येतोय सगळ्यांना? Ma'am, but from my side, voice is breaking. ओके, पण तुझा आवाज येतोय आम्हाला, मग तू रीड करू शकतो. तुझा आवाज मला येतोय प्रॉपरली, तू रीड कर. ओके.
लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. कुठला पाठ चालू आहे, कोणता पॅराग्राफ चालू आहे, लक्ष नसतं बऱ्याच वेळा. हार्डली मला 2-3 स्टुडंट्सच रिप्लाय करतात चॅट बॉक्स मध्ये. क्वेश्चन विचारला तर आन्सर करतात. बाकीचे स्टुडंट का नाही लक्ष देत? ओके. प्रियांका चव्हाण म्हणजे कोण? दीपिका रीड. Ma'am, येस दीपिका रीड. do it yourself. Which occupations are found in your area? Which occupations is practiced on a large scale? Find the reasons behind it. Discuss and find the reasons behind a particular industry being located in your area. Both human and natural factors affect occupations. Can you find those factors? Obtain information about the damage caused to the environment through different occupations. ओके. वेट दीपिका, आधी आपण हे समजून घेऊया. विच ऑक्युपेशन्स आर फाउंड इन युअर एरिया. तर तुमच्या एरियामध्ये कोणकोणते व्यवसाय आहेत? विच ऑक्युपेशन्स इज प्रॅक्टिस्ड ऑन लार्ज स्केल. तर कुठले व्यवसाय जास्त प्रमाणात केले जातात आणि त्याच्या मागचं कारण काय आहे? फॉर एक्झाम्पल आपल्या एरियामध्ये शुगर केन असू शकतो किंवा काही एरियामध्ये क्लोथिंगचा बिझनेस असू शकतो, क्लोथच्या फॅक्टरी असू शकतात. बिकॉज तिथे कॉटनचं प्रोडक्शन जास्त होत असेल, तिथे कापूस जास्त प्रोड्यूस होत असेल, त्याच्यामुळे तिथे कॉटन इंडस्ट्रीज असतील जास्त. डिस्कस अँड फाइंड द रिझन बिहाइंड अ पर्टिक्युलर इंडस्ट्री बिईंग लोकेटेड इन युअर एरिया. तर तुमच्या एरियामध्ये एखादी इंडस्ट्री आहे समजा, फॉर शुगर केन इंडस्ट्री और मिल्क इंडस्ट्री और कॉटन इंडस्ट्री, तर ती का आहे? कारण ऑब्व्हियसली तिथे जो प्रायमरी ऑक्युपेशन आहे तो जास्त प्रमाणात असणार आहे. बोथ ह्युमन अँड नॅचरल फॅक्टर अफेक्ट ऑक्युपेशन. कॅन यू फाइंड दोज फॅक्टर्स? तर नॅचरल फॅक्टर बघितले आपण, हे सगळे वरचे आहेत. गुड रेन, बॅड रेन, स्टॉर्म और अर्थक्वेक, ड्रॉट किंवा फ्लड, हे सगळे नॅचरल फॅक्टर्स आहेत अफेक्ट होणारे. आणि ह्युमन कसं अफेक्ट करू शकतो? ह्युमनमुळे सुद्धा बरेचशे गोष्टी अफेक्ट होतात, जसं की प्रोसेसिंग करण्यासाठी लोक पाहिजेत आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी पाहिजेत. हे सगळे जे नंतरचे ऑक्युपेशन आहेत, प्रायमरी, टर्शियरी, क्वाटर्नरी, यासाठी ह्युमनची आवश्यकता आहे, माणसांची आवश्यकता आहे. तर ते जर नसतील, प्रॉपरली भेटले नाहीत आपल्याला, तर त्या ऑक्युपेशन वरती अफेक्ट होणार आहे. प्रॉपर ट्रान्सपोर्ट पाहिजे, प्रॉपर त्याच्यावरती क्वालिटी चेकअप करणारे लोक पाहिजेत, किंवा ऍग्रिकल्चरसाठी फार्मर्स पाहिजे. तर हे जे आहे, तर ह्युमन ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट डॅमेज कॉज टू द एन्व्हायरमेंट थ्रू द डिफरंट ऑक्युपेशन. तर हे जे वेगवेगळे ऑक्युपेशन आहेत, जसं फॉर एक्झाम्पल शुगर केन इंडस्ट्री आहे, तर शुगर केन फॅक्टरीमधून दिवसभर खूप मोठ्या प्रमाणात स्मोक बाहेर पडतो. तर तो काय आहे? ऑब्व्हियसली तो आपल्या नेचरसाठी हानिकारक आहे, डॅमेज करतो आपल्या नेचरला, पोल्युशन होतं त्याच्यामुळे. म्हणजेच काय होतं? डॅमेज कॉज टू द एन्व्हायरमेंट ड्यू टू डिफरंट ऑक्युपेशन्स. म्हणजे काही ऑक्युपेशन्समुळे नेचरमध्ये डॅमेज सुद्धा होतं, तर ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे, त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल केला पाहिजे. अनघा, रीड नेक्स्ट पार्ट. Ma'am, Yes, read next part. What ma'am, happened? am I audible? Yes.
This is how we classify the human occupations. Different occupations are practiced in different countries of the world. Through these occupations, economic transactions occur within a country and between various countries. These transactions decide the country's production of various goods and their annual income. This, in turn, is used to decide the extent of the country's development. Ma'am, next passage. Observe figure 10.3. These pie charts show the percentage of manpower engaged in various occupations in the countries of Bangladesh, United Arab Emirates, UAE, and Emirates. UAE, and Turkey. Each pie chart show the percentage of primary to tertiary occupations. Answer the following questions on the basis of the pie chart. Ma'am, next. ओके, आपण आधी हे बघूया. Okay. वेळ पण थोडा राहिलाय. आपण आता सगळं ऑक्युपेशनचं क्लासिफिकेशन पाहिलं. डिफरंट ऑक्युपेशन्स आर प्रॅक्टिस्ड इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. वेगवेगळे जे व्यवसाय आहेत ते वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारे चालतात. थ्रू दीज ऑक्युपेशन्स इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन ऑकर. याच्यामधूनच काय होतं, अर्थव्यवस्था आपली चालते विदिन अ कंट्री अँड बिटवीन व्हेरियस कंट्रीज. हे जे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन आहे, आपली जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्या कंट्रीमध्ये किंवा आपण बाहेरच्या कंट्री सोबत पण हे करतो, ट्रान्झॅक्शन करतो, म्हणजे देवाणघेवाण करतो. दिस ट्रान्झॅक्शन डिसाइड द कंट्रीज प्रोडक्शन ऑफ व्हेरियस गुड्स अँड देअर अॅन्युअल इन्कम. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन होतं, हे जे कंट्रीज मध्ये ट्रान्झॅक्शन जे होतं, जे पैशांची किंवा देवाणघेवाण जी होते, हा जो बिझनेस जो होतो त्याच्यामुळे आपल्याला असं कळतं की कोणत्या कंट्रीज मध्ये कोणत्या वस्तू जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतात, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आणि अॅन्युअल इन्कम किती आहे, त्या कंट्रीची वार्षिक जी हे आहे इन्कम, म्हणजे काय बोलतात अॅन्युअल इन्कम, म्हणजे वर्षभराची जी त्यांची मिळकत आहे ते किती आहे ते त्याच्यावरून समजतं. दिस इज इन टर्न इज यूज टू डिसाइड द एक्सटेंट ऑफ कंट्रीज डेव्हलपमेंट. आणि ओव्हरऑल हे सगळं जेव्हा होतं, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन होतं, वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये कुठल्या कुठल्या वस्तू प्रोड्यूस केल्या जातात, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे. अॅन्युअल इन्कम मीन्स काय, वार्षिक उत्पन्न. तर वर्षभराचं त्यांचं उत्पन्न किती आहे, याच्यावरून आपल्याला त्या कंट्रीची डेव्हलपमेंट कशी आहे ते कळतं. म्हणजे तो देश किती प्रगत आहे ते आपल्याला समजतं. ज्या कंट्रीमध्ये जास्त ट्रान्झॅक्शन होत असेल, ज्या कंट्रीमध्ये जास्त सगळ्या इंडस्ट्रीज असतील, प्रोडक्शन होत असेल, ऑब्व्हियसली ती कंट्री रिच असणार आहे. ऑब्झर्व फिगर 10.3. दिस pie chart shows the percentage of manpower engaged in various occupations in the countries of Bangladesh, UAE and Turkey. तर 3 कंट्रीज दिलेल्या आहेत आपल्याला, बांगलादेश, युनायटेड अरब इमिरेट्स अँड टर्की. आणि त्याच्यामध्ये प्रायमरी ऑक्युपेशन, सेकंडरी आणि टर्शरी, कुठलं ऑक्युपेशन किती प्रमाणात चालतं हे सांगितलेलं आहे. जसं बांगलादेशमध्ये प्रायमरी ऑक्युपेशन जास्त प्रमाणात आहे, म्हणजे शेती असेल किंवा डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल असेल, ते व्यवसाय तिथे जास्त चालतात. सेकंडरी ब्राऊन कलरचं जे आहे ते सेकंडरी, आणि टर्शरी जो आहे तो खूप कमी प्रमाणात आहे. तेच जर आपण युएई मध्ये बघितलं तर प्रायमरी कमी आहे, सेकंडरी थोडासा जास्त आहे आणि टर्शरी सगळ्यात जास्त आहे. म्हणून ती कंट्री कशी असणार आहे, रिच कंट्री असणार आहे, डेव्हलप्ड कंट्री. युएई इज डेव्हलप्ड कंट्री. देन टर्कीमध्ये सेमच आहे, प्रायमरी जितका आहे तेवढाच सेकंडरी आहे आणि तेवढाच टर्शियरी ऑक्युपेशन आहे. म्हणजे तिन्ही ऑक्युपेशन सेम आहेत तिथे. Which country has more manpower engaged in tertiary occupation? तर टर्शियरी ऑक्युपेशन मध्ये कुठल्या कंट्री, हे जे क्वेश्चन आहेत ते इझी आहे. ते फक्त कुठे आपल्याला टर्शियरी ऑक्युपेशन जास्त आहे, कुठे कमी आहे, प्रायमरी ऑक्युपेशन कुठे जास्त आहे, कमी आहे, एवढेच क्वेश्चन विचारलेले. विच कंट्री हॅज ऑलमोस्ट इक्वल मॅन पॉवर? तर टर्की.
टर्कीमध्ये प्रायमरी जेवढं आहे तेवढं सेकंडरी, तेवढंच टर्शियरी. तर ते क्वेश्चनचे आन्सर मी सांगितले तुम्हाला, आता एक्सप्लेन केलेली. Countries which have more manpower engaged in tertiary activities are considered to be developed countries. आत्ताच मी सांगितलं, तर UAE मध्ये टर्शियरी ऑक्युपेशन जास्त आहे, म्हणजे ती कंट्री डेव्हलप्ड कंट्री आहे, श्रीमंत देश आहेत ते. While the manpower engaged in primary activities are considered developing countries. तर ज्या विकसित देश म्हणतात, ज्यामध्ये प्रायमरी ऍक्टिव्हिटीज जास्त होतात, जसं बांगलादेश, तर तो कसा आहे, विकसित कंट्री आहे, अजून डेव्हलप झालेला नाहीये. तिथे खूप सगळ्या इंडस्ट्रीज नाहीयेत किंवा टर्शियरी ऑक्युपेशन जास्त नाहीयेत, म्हणजेच तो कमी डेव्हलप आहे, म्हणजेच डेव्हलप होतोय तो हळूहळू, म्हणजेच डेव्हलपिंग कंट्री. अँड नाऊ रँक द कंट्रीज अबोव फ्रॉम डेव्हलप टू डेव्हलपिंग. तर डेव्हलप कोणती आहे, युएई, आणि त्याच्यानंतर टर्की, आणि सगळ्यात लास्टला डेव्हलपिंग कंट्री इज बांगलादेश. अंडरस्टूड? 5 चार्ट इज इझी. ओके, समजलं सगळ्यांना? सो वी हॅव कम्प्लिटेड अवर लास्ट लेसन. Please do your homework, solve question answers. Okay. I think question answers are also easy, not that much hard. Okay, if there is any difficulty, then ask me in the next lecture, okay? So bye everyone. Bye everyone, good night. Bye, ma'am. Bye, do your studies. Bye, ma'am. Bye. Bye. Bye.